पनीर बनवण्यासाठी आपण गॅसवरती तवा ठेवला आहे. आपल्याला हा कांदा आहे तो असा जास्त नाही, फक्त कच्चा वास जाईल एवढाच फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करून घ्यायचा नाही, कारण आपल्याला बनवायचं आहे ते शाही पनीर मसाला बनवायचा आहे. त्यासाठी फक्त आपला ह्याचा कच्चा वास आहे तो घालवायचा आहे. आपण जर जास्त ब्राऊन होईपर्यंत जर कांद्याला फ्राय केलं तर तो काळ्या मसाल्यातली भाजी होईल. त्यासाठी एक लक्षात ठेवायचं, पहिली स्टेप तर ही, कांदा आहे तो फक्त कच्चा वास घालवण्यापुरता हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याला तर मग कांदा आपण परतून घेऊ. आपला कांदा परतत आहे तोपर्यंत टोमॅटो आपण असे कट करून घ्यायचे आणि टोमॅटो हे स्वच्छ धुवून घ्यायचे. यातले बी आहेत ते काढून घ्यायचे, म्हणजे आपला जो ग्रेव्ही आहे, जो टोमॅटो प्युरी आहे ते आंबट होणार नाही याची काळजी घ्यायची. टोमॅटो आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आतमधले बी पण काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. एकदम फ्रेश टोमॅटो आहे. आता हा टोमॅटो आपण छोटे छोटे थोडेसे तुकडे करू आणि नंतर फ्राय करायला टाकू. थोडंसं तेल टाकू म्हणजे कांदा आहे तो पटकन आपला फ्राय होईल. टोमॅटो आपला छान असा आपल्याला पाहिजे तसा फ्राय झालेला आहे, कारण आपल्याला ब्राऊन करायचं नाही, हलकासा ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्येच हे टोमॅटो आपण कट करून टाकायचे. हा पण फक्त असा मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडा लसूण टाकायचं आहे. थोडंसं आहे ते मीठ टाकू, कारण मिठाने लगेचच कांदा आणि टोमॅटो आहे तो आपला शिजला जातो. तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाला आहे तो तयार होतोय. एवढंच पाहिजे आपल्याला. आत्ताच गॅस बंद करायचा, कारण आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही, आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे. तर चला आता हे वाटण काढून घेऊ. तवा उतरून ठेवू आणि कढई ठेवू. कढईत आपण तेल टाकायचे, कारण तेलामध्ये आपल्याला पनीर आहे ते फ्राय करायचे. कढई गरम झाली, कढईमध्ये आपण तेल टाकू. तेल हे थोडंसंच टाकायचं, कारण पनीरला तेल जास्त लागत नाही आणि परत ते तेल आहे ते आपल्याला परत पनीर तळण्यासाठीच वापरायचं असतं. त्यासाठी जास्त न टाकता थोडंच टाकायचं. तेल गरम होईपर्यंत आपण पनीर कट करून घेऊ. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण पनीर टाकून घेऊ. छान असं पनीर आपण फ्राय करून घेऊ. थोडं थोडं टाकून सगळं पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं. पनीर पण असं एकदम जास्त नाही फ्राय करायचं, म्हणजे थोडंसं सफेद दिसलं पाहिजे. हां, इथंपर्यंत या स्टेपला आपण आहे ना पनीरला आहे ते काढून घ्यायचं आणि पनीर आहे ते लगेचच आपल्याला थंड पाण्यात टाकायचे. मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाण्यात लगेच टाकून द्यायचे पनीर, कारण मग पनीर आहे ते एकदम असं सॉफ्ट होतं, कडक होत नाही. राहिलेलं पनीर फ्राय होते तोपर्यंत आपण भाजलेला मसाला आहे तो वाटून घेऊ. तुम्ही पाहू शकता राहिलेलं सगळं पनीर आहे ते आपण काढून घेऊ. त्याच कढईमध्ये तेल कमी केलं आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आपण हे वाटण पण आहे ते जास्त नाही आपल्याला फ्राय करायचं, कारण आपल्याला बनवायचं आहे ते शाही पनीर बनवायचं आहे. आपल्याला पनीर मसाला बनवायचा नाही, शाही पनीर बनवायचं आहे. त्यासाठी जास्त नाही वाटण आपल्याला म्हणजे आपला आता हा शिजलेला तर आहे, फक्त आहे तो आपण जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी घेतलेले आहेत काजू. या काजूची मला बनवायची आहे पेस्ट. चला तर मग मसाला परततोय तोपर्यंत आपण काजूची पेस्ट बनवून घेऊ. आता आपण यातमध्ये टाकणार आहे काजूची पेस्ट जी आपण बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट टाकणार आहोत, थोडंसं मिक्स करणार आहोत आणि नंतर मी इथं अर्धी वाटी आहे ती फ्रेश मलाई घेतलेली आहे. ती मलाई पण मी इथं ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ते पण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान आपल्याला हे सगळे मसाले आहेत ते एकदम छान असं आपल्याला हे परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतायचं आहे. नंतर मग आपल्याला त्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे. मसाला छान परततोय. आपण थोडीशी शिमला मिरचीचे काप टाकणार आहोत. थोडेसे टाकायचे आणि तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही टाकू पण नका. मला पण आवडत नाही, पण मी हे व्हिडिओसाठी टाकलेले आहे. आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण काही ड्राय मसाले टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आता आपल्याला ड्राय मसाले टाकायचे. आपल्याला लाल तिखट टाकायचे, काळा मसाला टाकायचे, हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं.
छान असं मिक्स करून घ्यायचं. इथं मी वापरते सुहानाचा शाही पनीर मिक्स मसाला. हे आपण पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे मसाला आपण कढईमध्ये एकदम टाकल्यावर जळत नाही. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आणि नंतरच आपल्या भाजीत ते टाकायचं. जर झालं तर मिक्स करू. इकडं आहे ते आपल्या मसाल्याला पूर्ण असं तेल सुटलेलं आहे आणि हा पण मसाला आहे तो पूर्ण मी मिक्स केलेला आहे. आणि ही पेस्ट आहे ती अशी टाकून घ्यायची. खूप छान सुगंध येतो म्हणजे. आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पनीर. पनीर आहे ते मी पाण्यामध्ये ठेवलं होतं सॉफ्ट पडण्यासाठी. आता याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं. पनीर टाकायचं आणि छान आपल्याला हे आता पनीर मिक्स करायचं आणि थोडंसं आपल्याला जसा पाहिजे तसा रस्सा करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. शाही पनीर मसाला. आपल्याला आता पाहिजे तेवढं याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. ही मी आत्ता मसाला मिक्स केला होता ते पाणी आहे आणि हे मी काजू पेस्ट केली होती ते पाणी आहे. माझ्यासाठी एवढं पाणी भरपूर आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे. आता ह्याला छान अशी एक दणकून उकळी काढून घ्यायची आणि मग तयार आहे आपला शाही पनीर मसाला. छान अशी उकळी फुटलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ह्या स्टेपला आपल्याला टाकायची आहे कसुरी मेथी. थोडीशी हातावरती अशी क्रश करायची आणि आपल्याला ही कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथीने फ्लेवर हा खूप छान येतो. तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे आपली शाही पनीर मसाला. म्हणजे जास्त तर्री पण नाही आहे आणि जास्त म्हणजे एकदम हॉटेलमध्ये जशी भेटती ना आपल्याला तशीच झालेली आहे. एकदम हॉटेल स्टाईल शाही पनीर मसाला. नक्की ट्राय करून बघा. अशी जर भाजी तुम्ही जर बनवली तर परत तुम्ही हॉटेलमधून कधीच ऑर्डर करणार नाही. एवढी छान बनते. एक वेळ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की कशी झालेली आहे. किती छान झालेली आहे. तुम्ही पाहू शकता शाही पनीर आपलं. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एकदम क्रीमी झालेली आहे ही भाजी. खूप छान आणि सुगंध तर एवढा खूप छान सुटलेला आहे घरात. एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे. एकदम हॉटेल स्टाईल. तर नक्की ट्राय करून बघा. तर चला तर मग मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते. टाकले काळ काळ कसुरी मेथी. तुला अयो तू पण खाती का? चांगली